सुख म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती दुःख म्हणजे काय. सुख म्हणजे नेमकं काय याची सुद्धा योग्य व्याख्या संतांनी द्यावी, आणि दुःख म्हणजे नेमकं काय याची सुद्धा योग्य व्याख्या संतांनीच द्यावी. दोन्ही अनुभव असणारे व्यक्तिमत्व म्हणजे तुकोबारांचे व्यक्तिमत्व. दोन पत्न्यांचा संसार करणारे व्यक्तिमत्व तुकोबारांचं. इथं एक मिळत नाही म्हणून आम्ही ब्रह्मचारी आहेत. नाही म्हणजे आमच्यावर घेतलं की बरं वाटतं लोकांना. हा, मी ते तिथे साताऱ्याला बोललो होतो. तालुक्यात आपला संभाजीनगर जिल्हा आहे. संभाजीनगरच्या ठिकाणी जरी एखादा आयसर सारखा मोठा टेम्पो एक नाही जमणार, असे चांगली रेल्वे उभा करावं लागेल. महिन्याला जर रेल्वे केली उभा तर रेल्वे भर रिकाम तिकडे पोरं सापडतील जे परमार्थातही नाहीत आणि संसारही नाहीत. हा, तुका दोहीकडे चोर. हा, संसार ना परमार्थ दोन्हीकडे नाहीत. मग अशा माणसाला काय माहिती सुख म्हणजे काय दुःख म्हणजे काय. मग या दोन्हीची व्याख्या फक्त संत देऊ शकतात. म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, या जगामध्ये सर्वसामान्य माणसाला योग्य मार्गदर्शन करून सर्वसामान्य माणसाला जवळ करणारे जर या जगामध्ये जर पहिले आणि मोठे जर कोण असतील ना तर त्यांचं नाव संत आहे. माऊली ज्ञानोबारांशिवाय, भगवान बाबांशिवाय, या संतांशिवाय आपलं कोण आहे. आणि तुम्ही तर भाग्यवान आहेत. एकनाथ महाराजांचे गुरु जे किल्लेदार आहेत, देवगिरींचे किल्लेदार आहेत महाराज. कधी कधी माझ्या गुरुवरांनी बाबांनी सांगितलं होतं, ह्या जो एकनाथ महाराजांचा इतिहास सांगतात ना, हे कशा पद्धतीने सांगतात मला अजून एवढा अभ्यासही नाही हा माझ्या पद्धतीचा, पण माझ्या बाबांची वचन. एक तुम्हाला सांगतो, जर एकनाथ महाराजांचे गुरु जर किल्लेदार आहेत आणि त्यांना जर समजलं असतं एकनाथ महाराजांच्या अंगावर एखादा मुसलमान जर थुकला तर किल्लेदार असणाऱ्या गुरुने त्याला सुट्टी दिली असती. समजते का तुम्हाला. आमदाराच्या पोराला जर कोणी माग पुढे जर बोललं तर त्याला सुट्टी मिळते का. खासदाराच्या पोराला कोणी अडवलं, अरे आमदार खासदाराच्या पोराला जर कोणी त्रास दिला त्याला सुट्टी देत नाही कोणी. ज्यांचे गुरु किल्लेदार आहेत जनार्दन स्वामी सारखे, त्यांच्या अंगावर कोणी मुसलमानाचा माणूस थुंकतो हे कुठंतरी बरं वाटत नाही. विठाला 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 विठाला, बरंही वाटत नाही आणि खरंही वाटत नाही. तुकोबारांच्या बाबतीत बोलताना कधी कधी लोक म्हणतात, आता 1 महिन्यापूर्वी तुकोबारांची बीज झाली आणि या जगातल्या 5 एक व्यक्तिमत्व असेल, 5 महात्म्य असेल जे सदैव वैकुंठ गमन केलं. 5, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबारा आहे. सदैव वैकुंठ गमन आहे. आणि सदैव वैकुंठ गमन करत असताना काही जी वारकरी संप्रदायाला विरोध करणारे मांदियाळी, त्यांनी जाणीवपूर्वक तुकोबारांच्या चरित्राला थोडासा दुजोरा दिला आणि चुकीचा इतिहास करण्याचा प्रयत्न केला. आणि तुकोबाराय सदैव वैकुंठ गमन झालं नाही असं सांगून वाद करत बसले. तुकोबारांचं वैकुंठ गमन झालं नाही, तुकोबारांचा खून झाला असं म्हणणं आहे त्यांचं. पण एक तुम्हाला विचारतो, ज्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आहेत, ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. जगद्गुरु तुकोबारांचे शिष्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांसारखे ज्यांचे शिष्य आहेत, अशा गुरु महाराजांचा जर तुकोबारांचा खून झाला असता तर सर किती जागेवर कलम झाला असता सांगता येत नाही. पण आपल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या मांदियाळींना, वारकरी मांदियाळींना जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतात. किती संत झालेत बाळकृष्ण महाराज मला सांगा. आणि संतांची जर क्वालिटी बघितली तर आजचे काय संत आहेत का. कपडे घालायला नाहीत, ज्याला अंगावर कपडा नाही आणि त्याला लोक संत मानतात, हे बरं नाही वाटत. ज्याला राहायची अक्कल नाही, आमच्या वारकरी संप्रदायातला कोणताही संत बघा, बघा ज्ञानोबारांच्या फोटोकडे, बघा तुकोबारांकडे, उदासीन आहेत कुणी. बघा भगवान बाबांच्या चेहऱ्याकडे, दर्शनय प्रशस्ती पुण्य पुरुष, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पोटचा मुलगा गेल्याचं दुःख सुद्धा नाहीच होऊन जाईल एवढा तेजस्वी चेहरा आहे. हे वारकरी संप्रदायातले संत. आणि केवळ त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आनंद व्हावा यात नवल काय. केवळ आशीर्वाद दिला नाही महाराज, या महाराष्ट्राला, या मराठवाड्याला, या भारताला ज्ञान देऊन समृद्ध करणारे संत म्हणजे वारकरी संप्रदायातले संत. वारकरी संप्रदायातले संत म्हणजे ज्या बेटा त्याला कल्याण हो, इकडून जा तिकडून अंगारा वगळा, तिकडे दोरे बांधा, गंडे बांधा, हे बांधा, सोडून द्या ते. कुणाच्या मागे लागले तुम्ही म्हणून सावध करतो. आज या महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबारांनी आज समाधीस्थ होऊन जवळजवळ 750 वर्ष पूर्ण झाले. 750 730 वर्ष पूर्ण होते. मागचा जो
श्रावण महिन्यामध्ये जी गोकुळाष्टमी झाली, गोकुळाष्टमी कोणाचा जन्म आहे हो? माझ्या बापाचा. हो, माझ्या बापाचा नाही, या जगाच्या बापाचा जन्म. पण गोकुळाष्टमीला तुम्हाला फक्त भगवान श्रीकृष्णाचा जन्म माहितीये. पण त्याच गोकुळाष्टमीच्या दिवशी ज्यांच्या धर्ममंडपामध्ये आपण एकत्रित आलो ना, त्या माऊली ज्ञानोबारांचा जन्म सुद्धा त्याच गोकुळाष्टमीच्या दिवशी, त्याच गोकुळाष्टमी. आणि त्या गोकुळाष्टमीला शास्त्रीजी महाराजांचं कीर्तन होतं माऊलींच्या मंदिरामध्ये. आम्ही सगळे होतो, सगळी महाराष्ट्राच्या या बाळकृष्ण महाराज, आमच्यासारख्या असंख्य हजारो लाखो महाराज मंडळींना एक वेगळी दिशा मिळाली. 749वा बर्थडे होता माऊलींचा. कितवा? हॅपी बर्थडे झाला म्हणतो आपण. 749वा जन्मोत्सव माऊलींचा. आणि येणाऱ्या गोकुळाष्टमीला माऊली ज्ञानोबारांचा 750वा बर्थडे. कितवा? माणूस जन्म घेतो, अरे 5वा 10वा 25वा कुणी बर्थडेच कुणी साजरा करत नव्हता. आता 10-5 वर्षात फॅड आलंय. आता तर एवढं फॅड झालंय, कुणी कुठे केक कापत आहे, कुणी डोक्यावर, कुणी काय, कुणी केक सुद्धा कापून देत नाही, मुंडक त्याच्यात बुडीत आहे. आणली 4-5 जण मित्रमंडळी आलेले असते, त्याला थोडा खाऊ दे. मॉन्जिनीचा चांगला केक, म्हणजे ऍडव्हर्टाईज करतो असं नाही, पण महागडा केक आणला, त्याच्यात तो तोंड खूप असलं, असं काम करू नका. मग 10-5 बर्थडे होत नाहीत, वर्ष श्राद्ध होत नाहीत. पण 750 वर्ष झालं या महाराष्ट्राला माऊली ज्ञानोबारांचा जन्मोत्सव साजरा करावा लागतो. 730 वर्ष झालं माऊली ज्ञानोबारांचा समाधी सोहळा साजराच करावा लागतो. 350 वर्ष झालं तुकोबारांची बीज साजरी करावी लागते. 60 वर्ष झालं भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी करावी लागते. याचा अर्थ असा आहे, या जगामध्ये खऱ्या अर्थानं हीच साधू संत मंडळी मोठी. जुने जर कोण असतील, पुरातन जर कोण असतील, आणि या महाराष्ट्रात, या भारतात जर सर्वात अगोदर सर्वसामान्य माणसाला जवळ जर करणारा कोण असेल ना, तर ते माऊली ज्ञानोबा आणि वारकरी संप्रदाय. म्हणून आजच्या या स्टेजवरून सगळ्यांना आवाहन करतो, माऊली ज्ञानोबा, भगवान बाबा वामदेव महाराज, देवगिरीचे सारखे किल्ल्याचे किल्लेदार आणि त्यांचे शिष्य एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायातली मांदियाळी सोडून जर इतर संतांच्या चरणावर झुकाल ना, तर आयुष्यामध्ये सगळ्या जगाचं पाप तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला, कोणाच्याही चरणावर नका. एवढी मोठी महात्म्य आपल्याला मिळाले, पण यांना सोडून मन आपल्याला दुसरीकडे नेत. माऊली ज्ञानोबा सांगतात, चॉकलेटला लोक घाबरतात, चॉकलेटला लोक बळी पडतात. एखाद्याला कॅडबरी दिली, हा कॅडबरी दाखवतात, आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला असं करू, मोठं करू, हे करू, ते करू, सगळ्या गप्पा. आणि 5-25 वर्षानंतर कळतं, ज्यांची आपण सेवा केली, माझे गुरु महाराज सांगतात, ज्यांची आपण सेवा केली तो संत नव्हता, तो महाराज नव्हता, तो हरामखोर होता. माझे बाबांची वचनं खूप सुंदर आहेत. 25 वर्ष गेली तुमची एखाद्याची सेवा करता करता, आणि 25 वर्षानंतर कळालं हा महाराज नव्हता, हा हरामखोर होता. त्या हरामखोराचं काही जात नाही, पण तुमच्या जीवनातल्या 25 वर्षामधला एकही क्षण वापस आणता येत नाही. एवढं अनमोल मानवी जीवन आहे. म्हणून मानवी जीवनात सगळ्यात घातक जे आहे ते आपल्या अपेक्षा आहे. आपलं मन ज्या कल्पना करतं ना, त्या अपेक्षा आहेत. म्हणून एक अपेक्षा आपल्याला दुराचारी बनवते. एक अपेक्षा आपल्याला आपल्या जीवनाचं पतनाकडे नेते. एक अपेक्षा. काय गरज होती का रावणाला? काय गरज होती का? एवढं मोठं राज्य होतं, सगळं होतं, बायका होतं, पोरं होतं, सगळं होतं, पण एक चुकीची अपेक्षा. रामाची बायको मला, एक चुकीची अपेक्षा. एवढा मोठा विद्वान रावणाचं तुम्हाला माहिती का नाही? मला माहित नाही, पण एक संन्यासामध्ये मला वाटतं जेवण केल्याच्या नंतर एक श्लोक म्हणले जातात. संन्यासी लोक जेवढी भारतातले संन्यासी आहेत, त्या संन्यासी परंपरेमध्ये जेवण झाल्याच्या नंतर ज्याचे श्लोक म्हणले जातात ना, ते श्लोक रावणाने लिहिलेले आहेत. धगत 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 ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम मम. हे कोणी लिहिलेले? हे आपल्या गावातल्या नाही, हा आपल्या गावातल्या नाही. अरे लिहिणारा रावण आहे. रावणाचं वर्णन करताना एवढे सुंदर श्लोक आहेत महाराज. त्या तांडव स्तोत्रामध्ये रावण म्हणतो, मला कधी कधी असं वाटतं भगवान गंगेच्या तीरावर एखादी झोपडी असावी. बघा बरं का, कोण म्हणते? रावण म्हणतो. वंजारवाडीकर, आपल्याला तर कधी कल्पना बी येत नाही. रावण म्हणतो गंगेच्या तीरावर एखादी कुटिया असावी, आणि भगवान शंकराच्या समोर त्या कुटियेमध्ये बसून मी रात्रंदिवस देवाचं नाव घेत माझं जीवन जावं, ही अपेक्षा रावण करतो. पण एवढा विचारांनी श्रीमंत असलेला रावण
त्याचं मन एक चुकीची कल्पना करतं, जीवन मातीमोल झाल्याशिवाय. विठाला विठाला म्हणून अशा चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा, चुकीची काहीतरी इच्छा करण्यापेक्षा एक चांगली इच्छा करणं तुकोबाराय आपल्याला सांगतात. कशी इच्छा करायची चांगली? ज्या इच्छेतून भगवान बाबांचा आशीर्वाद मिळेल, ज्या अपेक्षेतून माऊली ज्ञानोबाराय आपल्यावर प्रसन्न होतील, आणि ज्या इच्छेतून संतांचे शब्द आपल्यावर कृपा करतील, अशी अपेक्षा जर आपण केली ना तर जीवन सफल होईल. काय अपेक्षा करतात? पहिल्या चरण तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा, तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा, तुमची ये दास करुणी ठेवा, तुमची ये दासीचा दास करो देवा, तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा, 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 आशीर्वाद द्यावा हाती माझ, आशीर्वाद द्यावा हाती माझ, नवविधाय बोलली जी बाती, नवविधाय बोलली जी बाती, आशीर्वाद द्यावा हाती माझ, आशीर्वाद द्यावा हाती माझ, नवविधाय बोलिले जे भक्ती, नवविधाय बोलिले, तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाती माझ, हाती माझ, आशीर्वाद द्यावा हाती माझ, तुमची ये दासीचा दास करुणी द्यावा, आशीर्वाद द्यावा हाती माझ, हाती माझ, अनिरुद्ध महाराज, असं जर म्हटलं असं वाटतं पाठ 4 पर्यंत कीर्तन चालावं. एकटाच राहील भाऊ मी. है की नाही? काय प्रमाण आहे. इतर फालतू अपेक्षा करण्यापेक्षा एक अपेक्षा करा जी जीवन कल्याणाची आहे. मग जीवनाच्या कल्याणाकडे आणणारं कोण आहे, जीवनाचं कल्याण करणारं कोण आहे, या अगोदर तपासा. तपासल्याशिवाय काही नाही. मराठीमधली एक म्हण आहे, पाणी पिओ छान के और गुरु करो. नाही तर काही काही गुरु असे असतात, शिष्यालाच मुंडकाव टाकतात, आणि गुरुकडे एखादा डाव शिल्लक असतो कारण की ते गुरु असतो. पण काही काही गुरु, काही काही शिष्य, मी अनेक उदाहरणं अशी बघितली, ज्या गुरूंकडे शिकला तो गुरु आणि तो शिष्य दोघं मिळून तंबाखू चोळते. असे शिष्य असे नाही. म्हणजे कल्याण कोण करतं असा योग्य गुरु निवडा. आणि या महाराष्ट्राचं योग्य कल्याण जर कोण करेल ना तर ज्ञानोबाराय या महाराष्ट्राचं योग्य कल्याण. ज्ञानोबाराय शिवाय करू नये. ज्ञानेश्वरी शिवाय कोण आहे तुम्हाला? कोण तुमच्यावर कृपा करेल? कोण तुम्हाला जवळ करेल? तुमच्या मतावर निवडून आलेले पंतप्रधान मोदी असतील, कुणी, मी कोणाच्या विरोधात नाही बरं. नाही तर उद्या छत्रपती संभाजी जिल्ह्याच्या पहिल्या पेजवर मला बातमी, महेंद्र महाराज सत्तेच्या विरोधात बोलले, गाडा मातीत मला. माझा मुद्दा आहे, संतांशिवाय सर्वसामान्यांची दखल लवकर कुणी घेत नाही. व्यवहारिक बाजू वेगळी, व्यवहारातलं मोठेपण वेगळं, व्यवहारातले भौतिक सुविधा मिळवून देणं वेगळं. भौतिक सुविधा मिळवून देण्याचं जे काम करतं ते भारत सरकार करतं, पण भौतिक सुविधेसह अंतःकरण मजबूत करण्याचं जे काम करतं ना तो वारकरी संप्रदाय करतो. आणि माणसाच्या जीवनामध्ये सुख, आनंद
आणि निखिळ आनंद त्यावेळेस वाढतो ज्यावेळेस माणसाचं अंतकरण मजबूत असतं आध्यात्मिक विचारांनी. आध्यात्मिक विचार असतील तरच माणूस सुखी राहू शकतो. विठाला विठाला म्हणून या योग्य विचारांनी